AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे परिणाम काय होऊ शकतात? याला सामोरं कसं जायचं? जग बदलते. 20व्या शतकात वेगळं होतं. बरोबर. 20व्या शतकात ज्याच्याकडे जास्त जमीन होती तो जमीनदार होता. बरोबर. त्यानंतर अनेक रेव्होल्युशन्स आल्या, हं. म्हणजे क्रांती झाल्या. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आली, त्याच्यामध्ये ज्याच्याकडे जास्त कारखाने, मशिनरी तो श्रीमंत होता. पण 21व्या शतकामध्ये ज्याच्याकडे जास्त नॉलेज आहे, ज्याच्याकडे जास्त इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्याकडे जास्त डेटा आहे, तो श्रीमंत असणार आहे. म्हणजे हे तुम्हाला कळालंच असेल. बरोबर. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस एलन मस्क, फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी म्हणजे काय केलं तर एक ट्विटर नावाचं गोष्ट विकत घेतली, ती $42 बिलियन. बरोबर. ते एक्स झाले तिथं. तो सांगतोय की जग बदलतंय आता, जगाबरोबर तुम्ही बदला. बरोबर. काय म्हणजे जुन्याकडे आम्ही बैलाने नांगरायचो, आता काय आलं, ट्रॅक्टर. जेसीबी आलं, ट्रॅक्टर आलं, पोकलोन आलं. बरोबर आहे का नाही सगळं तिथं. आता आता तुमच्या हातात माझ्या खिशात मोबाईल हा कधी आला, 2000 नंतर आला. बरोबर. बरोबर आहे का. 97 साली पेजर आला, आता मोबाईल आला. म्हणजे मोबाईल किती कामं करतोय, भरपूर. किती धंदे बंद केले त्यांनी, बाकीच्या वाटोळ केले की नाही. काळ बदलतो तो. बरोबर. आता पुढे अजून 10 वर्षांनी हा मोबाईल राहणार नाही. म्हणजे त्याच्या जागेवर काय येणार आहे, एक स्टँड म्हणजे रिस्ट वॉच येणार आहे. कोणतं रिस्ट? स्मार्ट वॉच म्हणतात त्याला. ते वॉच जे आहे ना तेच तुमचं. त्याच्यानंतर चष्मे येणार आहेत. त्याच्यानंतर म्हणजे काळ बदलतोय ते सगळं, की तोच तुमचा डॉक्टर, तोच तुमचा वकील, तोच तुमचं सगळं राहणार आहे. तुम्ही आता गुगल ऐकलं असेल, तुम्हाला गुगल बरोबर. माहित असेल. तिथं चॅट जीपीटी त्याच्या पुढचं व्हर्जन आहे. तिथं गुगलमध्ये फिडेड इन्फॉर्मेशन मिळती, तर चॅट जीपीटी मध्ये काय असतं, फिडेड इन्फॉर्मेशन बरोबर असते. स्वतः विचार करून तुम्ही तो माहिती देतो तो. म्हणून म्हणजे तुम्ही हे काळाबरोबर तर बदलणारच आहे ना.